साधारणतः सकाळी 11:30चा प्रहर निपाणीचा चौक माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेला, कारण त्या दिवशी निपाणीचा आठवडी बाजार होता आणि रस्ते सगळे गजबजून गेलेले, कारण आठवडी बाजार असल्यामुळे निपाणी आणि निपाणी परिसरातील बरीचशीच लोक निपाणीच्या त्या बाजारला अगदी आवर्जून हजर राहायची। आज ज्या पद्धतीनं वडापच्या गाड्या आहेत तर त्या पद्धतीनंच, परंतु जुन्यातल्या मोटार गाड्या प्रवासी वाहतूक म्हणून त्यावेळी सुद्धा होत्या। तर त्या दिवशी निपाणीच्या चौकामध्ये अशीच एक प्रवास गाडी उभी होती आणि त्या प्रवास गाडीचा दलाल जोरजोरानं ओरडत होता, चला अप्पाची वाडी, चला अप्पाची वाडी असा ओरडत होता। आणि अशातच सद्गुरू बाळूमामा आणि बाळूमामांचे दोन सहकारी असे तिघे जण त्या मोटार गाडीमध्ये चढतात, कारण मामांना अप्पाच्या वाडीला जायचं होतं। परंतु त्या मोटारीच्या दलालानं मामाचा हात धरला आणि मामाला खाली उतरलं। ते तिघेही खाली उतरलेत आणि त्यावेळी मामांच्या सहकार्याची तळपायाची आग मस्तकात गेली, कारण बाळूमामाच्या दंडाला धरून त्या गाडीच्या दलालानं मामांना खाली उतरलं, परंतु मामांनी शांत राहायला सांगितलं। तर मित्रांनो, ती मोटर गाडी अप्पाची वाडीला कशी जाते आणि त्या ड्रायव्हरला आणि त्या दलालाला कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो, मामा आणि मामांचे सहकारी अप्पाची वाडीला कशाने जातात, तर याचीच ही रोमांचकारी कथा। नमस्कार मित्र हो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील एक जबरदस्त प्रसंग आज आपण जाणून घेऊया। तर मित्र हो, सद्गुरू बाळूमामांचा तळ हमीदवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावच्या माळावरती होता आणि बाळूमामा आपल्या भागात आलेत म्हणल्यानंतर आजूबाजूच्या गावच्या लोकांची मामांच्या दर्शनासाठी आणि मामांना संसारिक अडचणी विचारण्यासाठी मामांच्या तळावर रीघ लागायची। तर त्या हमीदवाडा गावामध्ये एक विरूपाक्ष जंगम नावाचा एक ग्रहस्थ होता। हा ग्रहस्थ सधन होता, त्याची शेतीवाडी होती, गुरेढोरे होती, गावामध्ये त्याला चांगला मान होता। कोणत्याही कार्याला असो तो सगळ्याला पुढे असायचा आणि प्रत्येक गावातल्या घडामोडीला न्याय निवाड्याला विरूपाक्ष जंगमच असायचा। तर हा विरूपाक्ष जंगम गेले काही दिवस तणावमध्ये होता, कारण त्याची एक लाडकी बहीण पूर्णपणे आजारी होती। तिचा आजार कोणता असेल तर ती सदैव मोठमोठ्याने ओरडायची, पुरुष आवाजात दंगा करायची, समोरच्या व्यक्तीच्या अंगावर जायची, तर कधी कधी रात्रीचं झोपेतून उठून बाहेर पळायची। असं विचित्रपणे ती वागू लागायची। त्यामुळं विरूपाक्ष जंगम फारच तणावामध्ये होता। विरूपाक्ष जंगमनं आपल्या बहिणीवर वैद्यकीय उपचार भरपूर केलेत। देव देवरशी, मंत्रतंत्र, जादू टोना याही गोष्टी त्यानं पाहिल्यात, परंतु सगळं व्यर्थ, काही उपयोग झाला नाही आणि दिवसेंदिवस लक्ष्मीची तब्येत अधिकच बिघडत निघाली। आणि अशातच सद्गुरू बाळूमामांचा तळ आपल्या गावाच्या माळावरती आलेला आहे हे विरूपाक्षाच्या आईला समजलं आणि ती आपल्या लेकाला विनंती करते, हे बाळा, आपल्या लक्ष्मीला त्या मामांच्याकडे घेऊन जाऊया, कोणीतरी संत माणूस आलेले आहेत आपल्या माळावरती। परंतु विरूपाक्ष जंगमचा देवावरला पूर्णपणे विश्वास उडालेला होता, कारण त्याला यामध्ये काडीचाही विश्वास नव्हता, कारण सगळं त्यानं केलेलं होतं। परंतु शेवटचा प्रयोग म्हणून आईच्या आग्रहास्तव विरूपाक्ष, आई आणि लक्ष्मी अशी तिघे मिळून सद्गुरू बाळूमामांच्याकडे जातात। इकडे बाळूमामा एका झाडाखाली बसलेले असतात आणि सभोवती बाळूमामांचा भक्तगण असतोय आणि अशातच विरूपाक्ष जंगम, त्याची आई आणि लक्ष्मी तिथे पोहोचते। तिघ जण बाळूमामांचं दर्शन घेतात आणि त्यावेळी मामांच्या समोर लक्ष्मी आल्यानंतर ती वेडीवाकडे किंचाळते आणि जोर जोरानं ओरडू लागते, परंतु मामा शांतपणे लक्ष्मीकडे पाहतात, डोळे झाकतात आणि काही मंत्र पुटपुटतात आणि आपल्या बटव्यातील भंडारा काढतात आणि लक्ष्मीच्या अंगावर फेकतात। आणि मित्रांनो, काय आश्चर्य, लक्ष्मी जोर जोरानं किंचाळतेली, वेगवेगळे आवाज काढतेली, एका क्षणात ती भानावर येते आणि तिथं खाली कोसळते आणि थोड्याच वेळात ती सद्गुरू बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होते। आणि हे पाहताच विरूपाक्ष जंगमला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण लक्ष्मीला आजपर्यंत त्यांनी प्रचंड पैसा खर्च केलेला, परंतु काहीही उपयोग झालेला नव्हता आणि लक्ष्मीची तब्येत दिवसेंदिवस बिघडतच चालली होती। परंतु मामांच्या जवळ आल्यानंतर, मामाने भंडारा टाकल्यानंतर लक्ष्मी पूर्णपणे व्यवस्थित बोलू लागली। हमीदवाडचा जो विरूपाक्ष जंगम, त्यानं कुठल्याही देवावरती किंवा कुठल्याही संतावरती विश्वास ठेवलेला नव्हता, परंतु त्या दिवसापासून विरूपाक्ष जंगम हा सद्गुरू बाळूमामाचा निस्सीम भक्त झाला। बाळूमामांच्या सहवासात त्याचं पूर्ण आयुष्य बदलूनच गेलं। रोज भजन करायचं, मामांच्या बरोबर गावोगावी फिरायचं आणि हेच त्याचं सगळं आयुष्य झालं। तर मित्र, एक दिवस सद्गुरू बाळूमामांना अप्पाची वाडीच्या हलसीनाथाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली
आणि त्यावेळी मामा, विरूपाक्ष जंगम आणि मेतकेचे गंगाराम पाटील हे तिघेजण हलसिद्धनाथाच्या देवाला जाण्यासाठी निघाले. मेतकेचे गंगाराम पाटील हे तसे विनोदी स्वभावाचे आणि मामांच्या संगतीत सदैव असायचे. तर साधारणतः सकाळची 11:30ची वेळ होती आणि निपाणीमध्ये हे तिघेजण आल्यानंतर निपाणीचा चौक गर्दीनं फुलून गेलता. कारण त्या दिवशी निपाणीचा आठवडी बाजार होता आणि प्रवासी वाहतूक आजच्या सारखी त्यावेळी एवढी सुधारित नव्हती. आणि त्यावेळी प्रवासाची मुख्य साधनं म्हणजे जुन्या मोटार गाड्या, टांगा किंवा बैलगाडी एवढीच काही ती प्रवासाची साधनं. तर अशा वेळी प्रवासी वाहतूक करणारी एक मोटार गाडी चौकामध्ये लागलेली होती. गडबडीने सद्गुरू बाळूमामा आणि मामांचे सहकारी त्या वडापच्या गाडीमध्ये चढण्याचा ते प्रयत्न केला आणि कशीबशी ती त्या गाडीमध्ये चढली. त्या गाडीचा दलाल मामांच्या जवळ आला तर मामांची वेशभूषा ही साधी, खांद्यावर घोंगड आणि वरती फेटा. त्यामुळे त्या गाडीच्या दलालानं एक साधा धनगर म्हणून मामाच्या दंडाला धरल्याने मामाला खाली ओढलं त्यानं. त्यानंतर मामांचे सहकारी पण उतरलेत आणि हा घडलेला प्रकार पाहून विरूपाक्ष जंगमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. परंतु मामांच्या पुढे त्याचं काही चाललं नाही आणि अशा पद्धतीनं ती गाडी तिथून निघून गेली. आता मामांच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला की आता आपल्याला जायचं आहे अप्पाजीवाडीला, परंतु इथं गाडी पण नाही. त्यानंतर त्याने एक टांगा ठरवला आणि या टांग्यामध्ये तिघेजण बसलेत आणि टांगा अप्पाचीवाडीच्या दिशेने धावू लागला. टांग्यातून जात असताना बाकी विरूपाक्ष जंगम त्या ड्रायव्हर बद्दल आणि त्या दलालाबद्दल ताड 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 बडबडत होता. परंतु मामाने विरूपाक्ष जंगमला शांत राहायला सांगितलं. न राहून विरूपाक्षनं मामानं विचारलं, अहो मामा, तुमच्या दंडाला त्यांनी धरून तुम्हाला खाली उतरलं, पण तुम्ही एक शब्द देखील तुम्ही बोलला नाहीसा, असं का केलं सा? तर त्यावेळी मामा म्हणाले, अरे योग्य वेळ आल्यानंतर त्यांना त्याचा पश्चाताप करावा लागेल. आणि अशा पद्धतीने ते तिघजण टांग्यामधून प्रवास करू लागले. आणि थोड्या अंतर गेल्यानंतर समोरचं दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ज्या मोटार गाडीतून बाळूमामानं खाली उतरलं होतं ती मोटार गाडी बंद पडलेली होती आणि त्या बंद पडलेल्या गाडीला बैल ओढत होता. हे दृश्य पाहून विरूपाक्ष जंगमला आनंद झाला आणि तो म्हणाला, आमच्या देवाला तुम्ही गाडीतनं उतरता काय? तुम्हाला हीच शिक्षा मिळणार. इकडे त्या मोटार गाडीतील प्रवाशांची कुजबूज सुरू झाली. कारण काही प्रवाशांना सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल माहित होतं की हा देव माणूस आहे. आणि त्यावेळी त्यांनी त्या मोटार गाडीच्या दलालाला आणि ड्रायव्हरला सांगितलं की तुम्ही त्या माणसाला तुम्ही खाली जे उतरता तो साधा सुद्धा माणूस नाही, तर तो एक देव माणूस आहे आणि त्याला तुम्ही उतरला आणि त्यामुळेच हे तुम्हाला परिणाम भोगायला लागलेत. मित्रांनो, हे ऐकताच त्या ड्रायव्हरला आणि त्या दलालाला धक्का बसला. कारण एक धनगर समजून आपण त्या माणसांना खाली उतरलं याबद्दल त्यांना प्रचंड पश्चाताप झाला. परंतु त्या मोटार गाडीतील प्रवाशांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं की जाऊन तुम्ही माफी मागा, सद्गुरू बाळूमामा हे दयाळू आहेत आणि ते तुम्हाला माफ करतील आणि नक्कीच तुमची गाडी सुरू होईल. परंतु ड्रायव्हर आणि त्या दलालाला मामांच्या जवळ यायला धाडस होईना. शेवटी भीत 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 ती मामांच्या जवळ आले आणि घडला प्रकार त्यांनी मामांना सांगितला. त्यानंतर सद्गुरू बाळूमामांच्या ती पाया पडलीत. आम्ही मामा चुकलो, इथून पुढे आमच्याकडनं अशी चूक होणार नाही असं ते बोललेत. त्यावर बाळूमामांनी त्यांना भंडारा लावला आणि जावा तुमची गाडी सुरू होईल आणि इथून पुढे असं वागू नका म्हणून मामाने सांगितलं. माणसाला खाली ढकलणारा स्वतःच खाली पडतो हे कायमचं लक्षात ठेवा असं म्हणून मामाने मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली. त्यानंतर ड्रायव्हर आणि दलाल आपल्या गाडीजवळ आलेत आणि ड्रायव्हर गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागला. आणि काय आश्चर्य मित्रांनो, गाडी खरोखर सुरू झाली आणि त्यांचा प्रवास व्यवस्थित सुरळीत पार पडला. सद्गुरू बाळूमामांना खाली उतरलं आणि गाडी बंद पडली. ही बातमी निपाणी आणि निपाणी परिसरामध्ये वाऱ्यागत पसरली आणि त्यामुळे मामांच्या कीर्तीचा सुगंध दिवसेंदिवस वाढूच लागला. तर त्या दिवसापासून आज देखील त्या रस्त्याने एखादा वयोवृद्ध माणूस निघाला असेल तर लोक गाडी थांबून आज देखील विचारतात, आप्पाच्या वडला येणारा का? तर हे सद्गुरू बाळूमामांच्या पासून सुरू झालं. काळ पुढे सरकत होता, जुनी वाहनं जाऊन त्या ठिकाणी नवी वाहन आलीत, मोठमोठ्या बसेस आल्यात, रस्ते रुंद झालेत आणि आधुनिकीकरण झालं. परंतु आज देखील निपाणी परिसरामध्ये जुनी जाणती वयोवृद्ध माणसं आपल्या नातवांना ही बाळूमामांची गोष्ट मोठ्या आवडीने सांगतात. तर मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जय बाळूमामा.